आपले फेज 3 मध्ये जे निवडणूक आहे 7 टप्प्यापैकी आपला फेज 3 मध्ये आहे आणि त्यांच्या जे निवडणूक आहे ते उद्या आहे 7 मे रोजी. तो त्यांच्या काय करंट स्टेटस आहे त्यासाठी एक पत्रकार परिषद आपण आता बोलवलेला आहे. तो करंटली फर्स्ट मी माहिती देतो की आपले काय स्टेटस आहे आणि त्यानंतर जे आपले प्रश्न आहे ते आपण विचारू शकतो. सो बेसिकली असं आहे की आपल्याकडे रत्नागिरीचे जे 5 AC आहे आणि सिंदूरचे जे 3 AC आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज, तो या RTACचे जे डिस्पॅच झाला पाहिजे. सो त्यामध्ये 46 चे जे 6 AC आहे त्यांचे डिस्पॅच झालेलं आहे. बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपले 46 रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघाच्या मी निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे तो यांचे जे रिपोर्ट आहे ते आमच्याकडे आलेले आहे. आणि दापोली आणि गुहागरचे जे आहे मला वाटतं की ते रायगडचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे गेले असेल. सो करंटली ECI ला जे रिपोर्ट पाठवायला पाहिजे 4 वाजताच्या की सगळे डिस्पॅच जे झालं की नाही ते आम्ही आता रिपोर्ट जे आहे ते दिलेलं आहे. सो करंट स्टेटस असं आहे, मी थोडा माहिती देतो आणि त्यानंतर परत आपण उद्याच्या काय तयारी केलेली आहे त्या विषयांवर येऊ. सो आपल्याला माहिती आहे की आपले 46 PC मध्ये जे टोटल वोटर्स आहे ते 14,51,630 आहे आणि यामध्ये फायनल ड्राफ्ट जे आहे ते 23 जानेवारी रोजी आपण मागच्या SSR म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024चा जे संपला होता ते 23 जानेवारी रोजी संपला होता. तर त्यानंतर आपण परत एक शेवटच्या संधी दिली होती आपले न्यू वोटर्स आणि कोणी राहिलेले वोटर्स असेल त्यांना शेवटची संधी दिली होती. तो यांच्या आता करंट असं आहे की फायनल पब्लिकेशन ऑफ इलेक्ट्रल रोल जे आहे ते 19 एप्रिल 2024 रोजी आपला संपलेला आहे. सो 23 जानेवारी पासून 19 एप्रिल पर्यंत जे आहे त्यामध्ये 13,159 लोकांना आपण नवीन लोकांना जोडलेले आहे. सो आता फायनल पब्लिकेशन जे आहे ते 14,51,630 आपले टोटल वोटर्स झालेले आहे. आता आपण आपले पोलिंग स्टेशन्सचा आकडे बघितला तर आपल्याकडे जे 6 ACs आहे म्हणजे 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. सो इथे चिपळूण मध्ये 336 आहे, रत्नागिरीमध्ये 336 आहे, रत्नागिरीमध्ये 347 आहे, राजापूरमध्ये 341 आहे, कणकवली म्हणजे सिंधुदुर्गचे 332 आहे, कुडाळमध्ये 278 आहे आणि सावंतवाडीमध्ये 308 आहे. सो टोटल जे आहे आपल्याकडे पोलिंग स्टेशन जे आहे बेसिकली 46 रत्नागिरी सिंधूर मतदारसंघच्या 1942 आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या आपण बघितलं तर 1717 पोलिंग स्टेशन आहे ज्यामध्ये दापोली आणि गुहागर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे. सो आता आपण आपले पोलिंग पार्टीजच्या आकडे बघितला. सो मी ज्याप्रमाणे पूर्वी सांगितलेलं आहे की आपले 6 ACs जे आहे 265 ते 270 हे 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या जे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते 1942 आहे. बिकॉज प्रत्येक पोलिंग स्टेशनला एक प्रिसाइडिंग ऑफिसर आपण देतोय आणि त्याप्रमाणे आणखी 3 पोलिंग ऑफिसर्स म्हणजे पोलिंग ऑफिसर 1, पोलिंग ऑफिसर 2, पोलिंग ऑफिसर 3 असं 1942 इंटू 4 आपण पकडा बिकॉज 4च्या टीम आहे. सो हे आहे आणि रिझर्व्ह टीम्स जे आहे ते 205 PRO रिझर्व्ड आहे आणि 820 आपले पोलिंग ऑफिसर्स रिझर्व्ड आहे. तो आपण जे टोटल या उद्याच्या कामासाठी म्हणजे उद्या स्पेसिफिकली जे पोलिंग डे आहे या कामासाठी आपण जे नियोजन केलेलं आहे आणि ज्यांचे आदेश काढलेले आहे ते टोटल आहे 8,588 आहे. 8,588 इतकी टोटल आपल्याकडे पोलिंग पर्सनल आहे इन्क्लुडिंग आपले रिझर्व्ह जे लोक आहेत त्यांना जोडून. आता आपण सकाळी आपली जे प्रक्रिया सुरू होणार आहे ते सकाळी 5 वाजता सुरू होणार आहे आणि 5:30 पासून एक पोलिंग एजंट आला तो एक पोलिंग एजंटच्या हाजरीमध्ये आपल्याला मॉक पोल कंडक्ट करावी लागतो.
समजा कोणी आले नाही ते आपण 15 मिनिट वेट करून 15 मिनिट नंतर म्हणजे 5:45 पर्यंत आपण ही प्रक्रिया सुरू करतो. आणि मॉक पोल मध्ये आपल्याला माहिती आहे की 50 वोट्स आपल्याला मिनिमम करावी लागते आहे. सो यासाठी जी आहे आपले सेक्टर ऑफिसर्स जे आहे, म्हणजे सेक्टर ऑफिसर्स म्हणजे यांच्याकडे नवीन मशीन्स उपलब्ध राहणार आहे. ठीक आहे, तर आपण प्रत्येक सेक्टर ऑफिसर यांच्याकडे 2-2 मशीन्स दिलेले आहे. त्यामध्ये बीयूसी व्हीव्हीपॅट असा 2 सेट्स आहे. तो यांचे काम आहे की यांना आपण काय केलेलं आहे की 7 ते 12 पोलिंग स्टेशनच्या एरिया दिलेला आहे. ओके, सो आपल्याकडे टोटल आपण जे रेग्युलर जे आहे ते 250 सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक केलेली आहे. म्हणजे आपण सरासरी बघितलं त्यांना 8-9 पोलिंग स्टेशनचे त्यांना ऍव्हरेज येतो. आणि या कामासाठी जे रिझर्व्ह आहे ते 31 टीम्स रिझर्व्ह मध्ये, सेक्टर ऑफिसर टीम रिझर्व्ह मध्ये आहे. सो टोटल जे आहे ते 281 इतकी आपण सेक्टर ऑफिसर्सची नियुक्ती जी आहे ते केलेली आहे निवडणूक प्रक्रियासाठी. प्रत्येकाचे काम आहे की सकाळी 5:30 ला एक पोलिंग स्टेशनला जाऊन ते मॉक पोलची प्रक्रिया बघणे आणि तिथून नेक्स्ट पोलिंग स्टेशन मध्ये जाणे आणि तिथे मॉक पोल प्रक्रिया बघणे त्यांचे काम आहे. सो या दरम्यान कोणतेही मशीन काही खराब झालं असेल तर त्यांचे रिप्लेसमेंट करण्यासाठी यांच्याकडे जे मशीन्स आहेत ते आपण रिप्लेसमेंट करून घेतो. सो हे आहे सेक्टर ऑफिसर्सच्या माहिती. आता आपण आपले जे सीजर्स आहे, आपल्याला माहिती आहे की मार्च 16 पासून आज आपले मे 6 पर्यंत, म्हणजे कालच्या 6 PM पर्यंतच्या माहिती आहे. तो आपण इथे कॅशच्या बघितला. सो कॅश आपण जे आहे टोटल कॉन्फिस्केशन केलेलं आहे, सीजर केलेले आहे ते 14,49,735 इतकी आपण कॅश सीजर केलेले आहे. ओके, आणि लिकरचे जे आहे तर लिकरच्या लिटर्स मध्ये 90,912.7 इतकी लिटर्स आपण लिकरचे आपण सीजर केलेले आहे. आणि यांची टोटल रक्कम जे आहे ते 2,46,22,893 इतकी आपण यांचे अमाऊंट आहे. म्हणजे जवळपास 90,000 लिटरच्या 2.5 कोटी रुपये यांचे किमतीच्या व्हॅल्यू आहे. आणि त्यानंतर वेपन्स आणि एक्सप्लोसिव्ह मध्ये जवळपास 8 लाख रुपयाचे आपण सीजर केलेले आहे. आणि नार्कोटिक्स मध्ये 17,000 रुपये आणि बाकी इतर मध्ये 4,14,138 रुपये इतकी कॉन्फिस्केशन केलेलं आहे. सो आपण हे टोटल बघितलं तर जवळपास 2,80,00,000 रुपयाचे आपण आजपर्यंत सीजर केलेले आहे. सो आता आपण ईव्हीएम कमिशनिंगच्या डिटेल्स बघू. ईव्हीएम कमिशनिंगच्या वेळी आपले सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट मध्ये काही खराबी आलेली आहे का, तो त्यांचे रिप्लेसमेंट काय केलेले आहे त्यांची माहिती देतो. सो मी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की 6 एसी जे आहे आपले 1,942 आहे. यामध्ये आपण बीयू जे आहे ते 145% बीयू आपण सर्व प्रत्येक एसी ला दिलेले आहे. आणि सीयूचे जे आहे ते सुद्धा 145% दिलेले आहे. 1-2 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ते 125% आहे. ते सिंधुदुर्ग मध्ये आहे, पण आपल्याकडे सगळ्या ठिकाणी 145% बीयू सीयू दिलेला आहे. आणि व्हीव्हीपॅटचे जे आहे ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण 140% सरासरी आपण दिलेला आहे. ओके, सो आता यांचे कमिशनिंग जे आहे ते आपण 27 ते 30च्या दरम्यान केलेलं आहे. कमिशनिंग म्हणजे जे बीईएल चे इंजिनियर्स आहेत ते येऊन आपले व्हीव्हीपॅट मध्ये सिम्बल लोडिंग करतात, सिम्बल लोडिंग युनिट्स. तो त्यांनी केलेलं आहे. 100% आपले कमिशनिंग झालेले आहे, इन्क्लुडिंग रिझर्व्ह मशीन्स. बिकॉज जे उद्या मी सेक्टर ऑफिसर्सची माहिती दिलेली आहे सेक्टर ऑफिसर्सच्या, सो हे त्यांना सुद्धा ते सगळे रेडी ठेवावे लागतो. बॅलेट पेपर बीयू वर आहे ना, आणि व्हीव्हीपॅट वर SLU हे सगळे. सो हे सगळे आम्ही 100% कमिशनिंग केलेले आहे. आता त्या प्रक्रियामध्ये जे रिप्लेस झालेले आहे ते टोटल आम्हाला फक्त बीयू रिप्लेसमेंट 11 केलेले आहे, म्हणजे बॅलेट युनिट. आणि कंट्रोल युनिट जे आहे ते 12 केलेले आहे. आणि व्हीव्हीपॅट जे आहे ते सर्वाधिक आहे ते 67 केलेले आहे, 67 केलेले आहे. ओके, सो हे आम्ही बाजूला केलेलं आहे. आता ते सेपरेट ठिकाणी आम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणार आहे. आणि बाकी जे आहे आता आज आम्ही डिस्पॅच केलेलं आहे थ्रू अवर पॉलिटिकल पार्टीज आहे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे यामध्ये आकडे आणखी 3 आकडे आम्हाला यायचे आहे. यामध्ये 2 विषयाचे आकडे आम्हाला आज 8 पर्यंत येतील आणि एक आकडा जे आहे
ते 4 तारीख सकाळीपर्यंत येतील. ओके, तो त्यांची काय माहिती आहे मी तुम्हाला देतो. हे महत्वाचे आहे बिकॉज यामध्ये पोस्टल बॅलेटचे जे विषय आहे यामध्ये जुडलेला आहे. सो आपण सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे 46 रत्नागिरी सिन्नर लोकसभा मतदारसंघामध्ये इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम म्हणजे जे आपले सर्व्हिस वोटर्स आहे ते आहे 1034 आहे. तर त्या 1034 पैकी आज रोजी आपल्याकडे परत म्हणजे त्यांनी वोट करून त्यांनी स्पीड पोस्टद्वारे आपल्याला परत केलेले 19 आहे. 19 सो यांची शिल्लक आजचे नाही इथे नाही आहे ना काय काय इसमें तो ते आता 60 झालेली आहे. ते आताचे स्टेटस आहे, लेटेस्ट स्टेटस आहे. हा, आताचे लेटेस्ट स्टेटस असं आहे की 60 झालेली आहे. तो यांची टक्केवारी जी आहे 5.8% आहे. आणि बाकी राहिलेले जे 974 आहे ते आपल्याला 4 तारीख म्हणजे 4 जून आपण काउंटिंगच्या पूर्वी आपण हे सगळे आपल्याला स्पीड पोस्टद्वारे आपल्याला पोहोचतील. आता दुसरा जे आहे त्याचे काम संपलेलं आहे. म्हणजे 1 मे ते 4 मे पर्यंत जे आपण सवलत दिली होती ते सिनियर सिटीजन होम व्हिजिटचे जे दिली होती. तर असे आपल्याकडे टोटल जे सहमती दर्शवली होती ज्या लोकांनी सिनियर सिटीजन्सनी ते होते 2673 होती 2673. तर यापैकी मागच्या 4 दिवस मध्ये ज्या कालावधी होता म्हणजे ते घरात नसेल सेकंड टाइम परत जावे लागते ते सुद्धा आपण प्रक्रिया पूर्ण केलेलं आहे. सो 2673 पैकी 2493 इतकी लोकांनी त्यांचे वोट टाकलेलं आहे. आणि शिल्लक राहिलेले फक्त 180 आहे. आता या 180 उद्याच्या पोलिंग मध्ये करू शकणार नाही बिकॉज त्यांचे ते गमावलेले आहे. सो आता यांची टक्केवारी आहे 94% आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण प्रॉपरली आपले काम झालेलं आहे. आता पीडब्ल्यूडी जे आहे यांचे सुद्धा आपण 1 ते 4 मे दरम्यान दिला होता. मेनली होम व्हिजिटचे आहे, होम वोटिंगचे आहे. असे आपल्याकडे 400 लोकांनी सहमती दर्शवली होती आणि 400 लोकांपैकी 388 लोकांनी त्यांचे वोटचे हक्क जे आहे त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे. फक्त राहिलेले जे आहे ते 12 आहे. आता यांना मुभा नाही आहे उद्या, तो हे 12 राहिले. तो इथे टक्केवारी जे आहे ते 97% आपले सक्सेस रेट आहे. आता मी 3 विषय सांगितले. 97 दिव्यांगचे 400 पैकी 388 केले, 12 शिल्लक आहे आणि 97% आपले पर्सेंटेज आहे, सक्सेस रेट आहे. आता एसेन्शियल सर्व्हिसेस जे आहे जे 2 ठिकाणी वोटिंग आपण फॅसिलिटी दिलेली आहे ते कुडाल एसडीओ कार्यालयामध्ये दिलेलं आहे आणि एक आपले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे खाली आहे लिफ्टच्या जवळ. म्हणजे हे आहे ज्यांना पोलीस कर्मचारी किंवा ड्रायव्हर्स असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. सो इथे ज्यांनी सहमती दर्शवली की आम्ही या माध्यमातूनच वोट करणार आहे असे 507 आहे. तो 507 पैकी 313 ऑलरेडी झालेले आहे आणि राहिलेले आहे 194 आणि आपले सक्सेस रेट आहे 62% आहे. आणि बाकी जे आहे यांचे आकडे 8 पर्यंत येतील. 8 पर्यंत, आज रात्री 8 पर्यंत येतील. तो सिमिलरली दुसरा आहे फॅसिलिटेशन सेंटर म्हणून एक आहे. म्हणजे हे आहे पोलिंग पार्टीसाठी. तो यांचे सुद्धा यामध्ये जे सहमती दर्शवलेली आहे ते 6645 आहे. 6645 आहे. आणि यापैकी मतदानाची हक्क म्हणजे अंमलबजावणी केलेली लोक 4655 आहे आणि राहिलेले जे आहे ते 1990 आहे आणि यांचे सक्सेस रेट आहे 71% आहे. तर हे सुद्धा आपल्याला सकाळी 8 पर्यंत आपल्याला सगळे माहिती यांची येतील. बिकॉज हे जे आहे यांचे हे सगळे ARO स्तरावरचे आहे. यांच्या जे फॅसिलिटेशन सेंटर आहे ते ARO स्तरावरचे आहे. ARO हा सेम. ओव्हरऑल आपण बघितलं ETPBSच्या 6% आहे, सिनियर सिटीजनच्या 94% आहे, दिव्यांगच्या 97% आहे,
पीव्हीसीच्या जे आज 8 पर्यंत येणार आहे ते 62% आहे आणि फॅसिलिटेशन सेंटरच्या जे आहे 6,645 पैकी 71% झालेले आहे. तर टोटल आपले असे जे वोटर्स आहे ते 11,259 आहे आणि यापैकी 7,909 लोकांनी ऑलरेडी मतदान केलेले आहे. ओके. सो आपण असं बघितलं, मी जस्ट एक आकडा तुम्हाला देतो. सो आपले या जे आकडा मी दिलेले आहे ते 0.7% ऑफ वोटर्स आहे टोटल वोटर संख्यापैकी. 0.7% वोटर्स या 5 प्रकारच्या जे आपण सुविधा दिलेली आहे त्यामध्ये, म्हणजे ओव्हरऑल आपण बघितलं 1% वोटर्स या प्रक्रियामध्ये सहभागी झालेले आहे आणि त्यांचे 7 मेच्या पूर्वी प्रक्रियामध्ये आलेले आहेत ते. तर मागच्या वर्षी आपले सक्सेस रेट होता 0.34%. 0.34%. मला खात्री आहे की दिस विल गो अप टू 0.8% ऑफ दी टोटल जे 11,300 आहे त्यापैकी वाटते की 80 ते 90% जे आहे यामध्ये टर्नआउट होते. पॅरामिलिटरी फोर्स जे आहे त्यांचे 3 कंपनीज आलेले आहे, म्हणजे 300 लोक. आणि यापैकी एक कंपनी जी आहे ते आपले FCI गोडाऊन, जिथे काउंटिंग सेंटर आणि स्ट्रॉंग रूम आहे, तिथे आपण आजपासून त्यांचे ड्युटीज इश्यू केलेले आहे आणि तिथे सेम SRPFच्या एक टीम आहे, 2 प्लॅटून्स आहे, ते तिथे आजपासून मे बी काउंटिंग झाल्यानंतर 8, 9, 10 जून पर्यंत ते थांबतील. तो इथे 2 प्लॅटून्स आपण स्ट्रॉंग रूम प्रोटेक्शन साठी दिलेले आहे आणि टोटल पोलीस पर्सनलच्या मी आकडा 8,588 सांगितलेला आहे. आता पोलीस पर्सनल जे आपण तैनात केलेले आहे उद्याच्या ड्युटीसाठी 120 पोलीस ऑफिसर्स आहे, जे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स आहे आणि पोलीस एम्प्लॉईज जे आहे PCs ते सगळे ते 2,680 आहे आणि होमगार्ड जे आहे ते 1,692 आहे. ओके. आता फायनली एकच विषय आहे, त्यानंतर मी SP साहेबांना विनंती करतो, ते आहे आचारसंहिताबाबत तक्रारी जी आहे ते आमच्याकडे टोटल आतापर्यंत 4 प्रमुख तक्रारी आलेले आहेत. पहिला तक्रार आहे 22/3च्या आहे, त्यानंतर 25/4च्या एक तक्रार आहे, त्यानंतर कालच्या एक आहे म्हणजे 4 मेच्या एक आहे म्हणजे 1 डे बिफोर, आणि 4/5च्या एक आहे म्हणजे 4/5 रोजी 2 आलेले आहे आणि बाकी 4 आलेले आहे. नाही, यामध्ये बेसिकली सगळे जे आहे ते व्हेरीफाय करावे लागतील, कंप्लेंट्स आहे आणि त्यांचे डिटेल्स मी इश्यू करतो, पण ते सगळे व्हेरीफाय करून एन्क्वायरी करूनच आम्ही त्यांच्यावर. हा, ते आहे ना, ते सुद्धा आहे, ते सुद्धा ऑलरेडी आम्ही MCC हेड्सना इश्यू केलेलं आहे पत्र आणि त्यांच्या मार्फत आम्ही कारवाईच्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. काय आहे ते त्यांचे एव्हिडन्सेस आणि बाकी सगळे आम्ही डिटेल इश्यू. नाही, तेच मी म्हणतो की त्यांच्यासाठी आम्हाला एव्हिडन्सेस आणि ते सगळे लागतात. सो इमिडिएटली मी कॉमेंट करणार नाही, बट आम्हाला रिपोर्ट आले की आय विल कॉमेंट. सो बहुतेक सर्व जिल्हाधिकारी साहेबांनी कव्हर केलेले आहेत. त्यातला जो महत्वाचा मुद्दा होता की पोलीस विभागाचा जो बंदोबस्त आहे त्यासाठी येणारं जे मनुष्यबळ आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलं आणि त्यासाठी आपण फार मोठी आपल्याला तयारी करावी लागली, कारण त्यासाठी एक विशेष ट्रेन आपण मुंबईवरून इथं आणली होती आणि त्या ट्रेन मधून ठाणे, मुंबई, पालघर, नंतर नवी मुंबई इथला जो स्टाफ आहे तो एका ट्रेनने आपण इथपर्यंत आणला आणि त्यांना मग इथून ज्या 5 आपल्या असेंब्ली आपल्या जिल्ह्यामधल्या आहेत, तुमचं दापोली आहे म्हणजे खेड दापोली आहे, त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, नंतर राजापूर, गोवाघर मतदारसंघाचा सुद्धा जो भाग आहे तिथे आपण त्यांना पाठवलं होतं आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 120 पोलीस अधिकारी या कामासाठी आपण नियुक्ती केलेल्या आहेत. जवळपास 2,608 पोलीस कर्मचारी आहेत, 608. मी त्याचे डिटेल्स तुम्हाला आकडे टाकतो परत एकदा, डेटा सगळं व्यवस्थित. या सगळ्या लोकांची आपण पोलिंग पार्टी जी आहेत आपल्या त्यांच्याशी आपण त्यांचं एकत्रित करून त्यांनी आता ऑलरेडी त्या डिस्पॅच झालेल्या आहेत आणि मतदान केंद्राकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पोहोचल्या पण असतील. ह्या उद्याच्या बंदोबस्तासाठी आम्ही जी तयारी केली आहे त्याच्यामधला जो महत्वाचा भाग असणार आहे, जी गस्त आमची महत्वाची असणार आहे
त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याची आम्ही 4 ते 5 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे हे जे रेव्हेन्यू सेक्टर आहेत त्यापेक्षा वेगळे सेक्टर जे आम्ही तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये एक स्ट्रायकिंग फोर्स आम्ही तयार केलेला आहे आणि तो स्ट्रायकिंग फोर्स सातत्याने गस्त करत राहील आणि लक्ष ठेवलं जाईल याची दक्षता त्या ठिकाणी घेतली जाईल. आचारसंहिता लागू झाल्यापासून 16 मार्च 2024 पासून कालपर्यंत एकूण 164 दारूबंदीच्या कारवाई केल्या. त्याच्यामध्ये धाडी घातल्या, त्याच्यामध्ये हातबट्टी असेल, देशोधर असेल, या संदर्भातली कारवाई केली आणि जवळपास 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल वेगळ्या वेळी हस्तगत केला. नॉन बेलेबल वॉरंट बजावण्याची सुद्धा एक मोहीम जी घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडनं दिल्या होत्या. त्याच्या माध्यमातून कालपर्यंत एकूण 373 नॉन बेलेबल वॉरंट प्राप्त झाले होते वेगवेगळ्या कोर्टांकडनं. त्यापैकी 253 लोकांवरती त्याची बजावणी केलेली आहे आणि मान्य कोर्टासमोर त्या व्यक्तींना हजर करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे. प्रतिबंधक कारवाईचा मी मागे उल्लेख केला, पण त्याची आकडेवारी पुन्हा आपल्याला टाकेलच, पण ती पण कालपर्यंत सगळी कारवाई चालू होती. आज जे आपले 5 आंतरजिल्हा बॉर्डर्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी चालू आहे. 24 तास नाकाबंदी चालू आहे. आता तिथे आपण अधिकचं मनुष्यबळ दिलेलं आहे आणि ती अधिक तीव्र कशा पद्धतीने होईल याची खबरदारी घेतलेली आहे. जे SST पॉइंट आहेत आणि FST आहेत त्या तर कार्यरत आहेतच, त्यात सुद्धा अधिकचं मनुष्यबळ देऊन आपण त्याची दक्षता घेत आहोत आणि त्याच्याबद्दलची काळजी घेत आहोत. तर हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे. हा उद्याची जी निवडणूक आहे ती शांततेच्या मार्गाने फ्री आणि फेअर वातावरणात कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही सज्ज आहोत. थँक्यू. मतदान केंद्र नाही आहे आणि ते आहे ते 32 रायगड मध्ये आहे. ओके, तो आपले 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नाही आहे. तो ते सुद्धा 3 असे आहे की एक दापोलीमध्ये आहे आणि तिथे मागच्या वेळी काय झालं होतं की एकच कॅन्डिडेट यांना 75% वोट्स आले होते आणि टोटल पोलिंग जे आहे ते 90% पेक्षा जास्त झाला होता एक पोलिंग स्टेशन मध्ये. आणि दुसरं जे आहे बाकी 2 जे आहे ते गुहागर मध्ये झाले होते, पण गुहागर मध्ये सिच्युएशन उलट आहे. इथे असं झालं की तिथे मागच्या वेळी काहीतरी बहिष्कार असं काहीतरी होतं, सो तिथे 10% पेक्षा जे मतदान आहे ते झालेलं आहे. तर त्यामुळे हे दोघांना आम्ही नॉन टेक्निकल ग्राउंड्सवर आम्ही क्रिटिकल म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजे ऍज पर द ECI गाईडलाईन्स. पण नॉर्मली जे इन्फ्रिंजमेंट किंवा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघून जे क्रिटिकल आपण डिक्लेअर करतो तसं नाही आहे. आता एक विषय मी विसरलो, बिकॉज यामध्ये डिटेलमध्ये आम्ही आपल्यासाठी माहिती देतोय, ते आहे की मॉडेल पोलिंग स्टेशनचा एक विषय आहे. सो मॉडेल पोलिंग स्टेशन मध्ये आपले 6 ACsच्या मी देतो. पडदा नशीन जे आहे असे आपल्याकडे 111 आहे. म्हणजे 1942 पैकी 111 असा पोलिंग स्टेशन आहे जे पडदा नशीन पोलिंग स्टेशन आहे. म्हणजे स्पेशली आणखी एक आम्ही कर्मचारी देतो जे चेक करतील जे कम्युनिटी पर्टिक्युलर कम्युनिटीचे महिलांसाठी. सो असं चिपळूण मध्ये 46 आहे, राजापूरमध्ये 62 आहे, कणकवलीमध्ये 1 आहे, कुडालमध्ये 1 आहे आणि सावंतवाडीमध्ये 1 आहे. सो हे टोटल आहे 111 आहे. आता दुसरं आहे सर्व जे पोलिंग पर्सनल आहे त्या पोलिंग स्टेशनच्या सगळे महिला आहे. प्रिसाइडिंग ऑफिसर महिला आहे, PO1 महिला आहे, PO2 महिला आहे, PO3 महिला आहे, असे 7 आहे. तो यांची माहिती असं आहे की चिपळूण मध्ये 39 मुरादपूर इथे ऑल महिला पोलिंग पर्सनल आहे आणि 289 देवरूप इथे आहे, म्हणजे चिपळूण ACच्या आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये 182 रत्नागिरी नगर परिषद वॉर्ड क्रमांक 4 व 6 या पोलिंग स्टेशन सुद्धा ऑल वुमेन मॅन्ड पोलिंग स्टेशन हे आहे. राजापूरचे बघितलं, राजापूरमध्ये 1 आहे ते 237 राजापूर भट आळी असा एक आहे, असा या पोलिंग स्टेशनला ऑल फिमेल पोलिंग पर्सनल आहे. कणकवलीचे 307 वाघदे असा आहे, 1च आहे. कुडालमध्ये 1 आहे, 72 कट्टा आहे आणि 270 सावंतवाडी इथे 297 कसई दोडा मार्ग हे पोलिंग स्टेशन आहे. ऑल फिमेल मॅन्ड पोलिंग पर्सनल जे आहे इथे 7 आहे. आता सिमिलरली ऑल दिव्यांग एम्प्लॉईज जे आहे त्यांच्याद्वारे पोलिंग पर्सनल जे आहे, म्हणजे ऑल प्रिसाइडिंग ऑफिसर PO1 PO2 PO3 सगळे आपले
PWD एम्प्लॉईज जे आहे ते मॅन करतात. असे चिपळूणमध्ये 2 आहे. ते आहे 63 कवितळ तळी चिपळूण, कावितळ तळी असं आहे. मे बी आय एम लिटल बिट नॉट करेक्ट ते. आणि 292 देवरुख हे एक आहे चिपळूणमध्ये आहे. आता 267 रत्नागिरीमध्ये एक आहे, ऑल PWD मॅन्ड पोलिंग स्टेशन. ते 174 रत्नागिरी नगर परिषद वार्ड नंबर 4 आणि 6 इथे एक आहे. राजापूरमध्ये एक आहे, ते 91 गोंडे सकळ लांजा असा हे एक आहे. कणकवलीमध्ये एक आहे 332 ओसरगाव असा एक आहे. आणि कुडालमध्ये 230 गुढीपूर हे एक आहे. आणि सावंत गुढीपूर 230 पोलिंग स्टेशन नंबर. आणि सावंतवाडीमध्ये 102 माडखोल दवडकी असं आहे. हे असं नाव आहे. आता आणखी एक आहे, ते आहे 6 पोलिंग स्टेशन आम्ही ऑल युथ एम्प्लॉईज मार्फत आम्ही चालवतोय. ऑल युथ म्हणजे ते 22-23 ते 30 वर्षापर्यंत जे आहे यंग आमचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या मार्फत. तो असा चिपळूणमध्ये एक आहे 293 देवरुख एक आहे. रत्नागिरीमध्ये 166 नाचणे कोकण नगर हे एक आहे, ऑल यंग वोटर मॅन्ड पोलिंग स्टेशन. नाचणे कोकण नगर, नाचणे कोकण नगर विच कोकण आहे की